मुंबईत भाजपच्या पुरुष नगरसेवकांची संख्या 45 आहे। यात 32 नगरसेवक हे खुल्या प्रवर्गातील आहेत। पुढची बातमी पाहूया। केडीएमसीत भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितल्याचा दावा ठाकरेंच्या गटनेत्यानं केलाय। तर सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचाही विचार करणार असल्याचं ते म्हणाले। कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर आल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाणांनी न्यूज 18ला दिली आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतही सुनावणी लांबणीवर पडली आहे। प्रजासत्ताक दिनी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंना मिळालाय। सामान्य प्रशासनाचं परिपत्रक काढत ही माहिती मिळाली आहे। पुण्याच्या दौंडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं जोरदार धक्का दिलाय। दौंडचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवारांनी भाजपात प्रवेश केलाय। आप्पासाहेब पवारांच्या भाजपनं खडदी देऊळगाळ राजे गटातून उमेदवारी दिली आहे। आप्पासाहेबांच्या भाजप प्रवेशानं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसलाय। पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करताना विश्वासात न घेता युती करत जिल्हा परिषदेच्या उमेदवारीत ही डावलल्यानं नाराजी खंडागळेंनी शिवसेनेच्या शिंदेंच्या गटात प्रवेश केलाय। पैठणमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आहे। दोन्ही पक्षातील उमेदवारांनी सर्व 9 जागेवर अर्ज दाखल केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती मात्र अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष आमने सामने लढणार आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मधील ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के फुटल्याची चर्चा आहे। ही ब्रेकिंग आपण पाहतोय। सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय। मध्यरात्री त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। सरिता म्हस्के कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी दरम्यान हजर नव्हत्या, त्यामुळे म्हस्के फुटल्याची चर्चा आहे। या बातमीवर आपण अधिकची माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून। सुमित, काय सांगाल? सरिता म्हस्के नॉट रिचेबल होत्या आणि आता त्या फुटल्याची माहिती मिळतेय। नगरसेविका सरिता म्हस्के या ठाकरेंकडून बाहेर पडल्या अशी ती चर्चा होती, कारण कालच्या नोंदणीसाठी त्या उपस्थित नव्हत्या आणि त्यांच्या संदर्भातली माहिती मिळत होती की कुठल्या नॉट रिचेबल कोणाशी संपर्कात नाहीयेत। पण मध्यरात्री आज ठाकरेंचे सचिव, पक्षाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी ते असल्याची माहिती समोर आली आहे। त्या संदर्भातले व्हिडिओ आणि फोटो मिलिंद नार्वेकरांसोबतचे आता समोर आलेले आहेत। मध्यरात्री त्यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आहे, त्यामुळे त्या नॉट रिचेबल नाहीयेत। पण नेमक्या काल त्या हजर का नव्हत्या या सगळ्या संदर्भातला प्रश्न देखील उपस्थित होतोय आणि आता अशी माहिती मिळते की ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। आरती, नक्कीच सुमित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नार्वेकरांची म्हस्केंनी भेट घेतलेली आहे। ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या। कालही आपल्याला त्या पाहायला मिळाल्या नाहीत आणि त्यानंतर ही माहिती समोर येते। पुढच्या बातमीकडे वळूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारत कल्याण डोंबिवली शिवशक्ती युती गट स्थापन केलाय। यामुळे आता शिवसेनेचा महापौर होणार असल्यानं महापौर पदाचं आरक्षण जाहीर होण्याआधीच महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभासदांसाठी नावं चर्चेत यायला लागली आहेत। यानुसार महापौर पदाच्या शर्यतीत निलेश शिंदेंचं नाव सर्वात पुढे असून विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, कविता म्हात्रे, हर्षला थविल, सुप्रिया भोईर आणि रमेश जाधव यांची नावं चर्चेत आहेत। तर स्थायी समितीच्या सभापती पदाच्या शर्यतीत कुणाल पाटील, मल्लेश शेट्टी, रमेश म्हात्रे, नवीन गवळी आणि विकास म्हात्रे यांची नावं चर्चेत आहेत। पुन्हा एकदा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। धाराशिवमध्ये आज अखेरच्या दिवशी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले। अर्ज दाखल करताना उमेदवारांची धावाधाव झाली आहे।
दौंडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळाली। यामुळे अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळही उडाला होता। सिंधुदुर्गात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले। कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवलीतील अनेक नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी केली आहे। त्यामुळे आता महायुतीला मोठा फटका बसलाय। परभणीमध्ये उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। सिल्लोडमध्ये उमेदवारांनी कापूस, डाळी आणि धान्याची माळ घालून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांनी अनोख्या पद्धतीने अर्ज दाखल केलाय। बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उशिरा एबी फॉर्मचं वाटप केलंय। यामुळे शिरूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या तासात उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्यांचे बंधू राजवर्धन पाटील यांच्या हस्ते दाखल करण्यात आलाय। यावेळी त्यांचे चुलते भैयासाहेब पाटीलही उपस्थित होते। पळसदेव बिजवाडी गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा दीपक जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते। एक सविस्तर बातमी पाहूया। संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवायचाय असं वक्तव्य करणाऱ्या मुंब्रातील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांची सध्या जोरदार चर्चा आहे। मुंब्रा परिसरातील वॉर्ड क्रमांक 30 मधून दणदणीत विजय मिळवत सहर यांनी राजकारणात एंट्री केली आहे। आपल्या विजयी सभेत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य करत केलेलं भाषण चांगलंच गाजतंय। मुंब्रा हिरवा करण्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आता सहर यांनी पुढे येत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले। जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो। अस्सलाम वालेकुम। कैसा हराया? अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। बस इसीलिए बढ़ावा देने की कोशिश कर रहे हैं क्योंकि हमारा झंडा जो है वो हरा रंग का है। अगर मेरा झंडा येलो होता, ऑरेंज होता, भगवा होता तो फिर मैं अपने झंडे का वो कलर बोलती, बट क्योंकि मेरा झंडा फॉर्चुनेटली हरा है तो मैं हरा रंग रंगना चाहूंगी मुंब्रा में। मैं फिर से ये बोलूंगी, और ये पार्टी लेवल पॉलिटिक्स पे बात की गई थी। अब इसको ऑपोजिशन ने रिलीजियस पॉलिटिक्स जो वो खेलते हैं ना, उन्होंने इसको कम्युनल पॉलिटिक्स बना दिया। ये किसी कम्युनिटी से कोई कलर का लेना देना नहीं है। आता या सगळ्या दरम्यान सहर शेख यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद दिसू लागलेत। मला असं वाटतं की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये रचलं जात आहे। जगातल्या काही पश्चिमी देशांमध्ये त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न होत आहे। त्या शहरामध्ये तिकडच्या जिहादी फंडामेंटलिस्ट रॅडिकल सेपरेटिस्ट एलिमेंट्सनी त्या शहरांचा ताबा घेतलेला आहे। अशा प्रकारच्या सर्व जिहादी इस्लामिक फंडामेंटलिस्ट रॅडिकल ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींपासून सजग राहण्याची आवश्यकता आहे। मुंबईचाच काय कुठल्याही विभागाचा हिरवा रंग करायला 10 पिढ्या त्या ठिकाणी उतरायला लागतात। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। इथला भगवा रंगच चालेल, भगव्याचंच राज्य त्या ठिकाणी चालेल। अशा पुष्कळ काही ठिकाणी आहेत तिथे यश मिळालं म्हणजे आजच्या हळकुंडाने पूर्ण होण्याची काही आवश्यकता नाही। भगवाच महाराष्ट्र देशात चालेल हे नाही। मैं यही देखना चाहूँगी, वो जो बोल रहे हैं कि हम मुंब्रा का कलर हरा करेंगे, तो आप ये भी देखिए कि मुंब्रा से सिर्फ आप नहीं जीती है, बाकी दूसरे भी जीते हैं, जो कि सिर्फ एमआईएम से नहीं है, बाकी तुतारी जो हमारे एनसीपी शरद पवार जी की टीम वहाँ से भी वो लोग जीते हैं। चाहे भगवा हो या हिरवा हो, एक चीज़ जरूर याद रखें, अपने हिंदुस्तान का कलम तिरंगा है, जिसमें हरा भी है, ऑरेंज भी है, वाइट भी है, ब्लू भी है। तो आप सिर्फ एक ही कलर को पकड़ के रखने का मतलब नहीं है। जब सब कलर एक साथ मिलेंगे तो इंसान भी एक साथ जुड़ेंगे, ना कि फैलेंगे।
तो ये याद रखिए कि हम हिंदुस्तानी हैं। उर्वरित सकाळच्या 100 बातम्या पाहूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रशासन कार्यालयावर उमेदवारांनी तुफान गर्दी केली होती. अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि समर्थक जमा झाल्यानं परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील एकूण 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आज उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. आतापर्यंत पंचायत समिती निवडणुकांकरता 143 तर जिल्हा परिषदेकरता 108 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अशाच सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात. घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. एक सविस्तर बातमी पाहूया. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच प्रजासत्ताक दिनादिवशी आपल्याला झेंडा कोण फडकवणार अशी चर्चा होती. मात्र सरकारनं एक परिपत्रक काढत या सर्वांवर पडदा टाकलाय. रायगड मुख्यालयातील ध्वजावंदन मंत्री भरत गोगावलेंना मिळाले. यामुळे रायगडमध्ये तटकरेंना मोठा धक्का बसलाय. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रायगडचे पालकमंत्री पद स्थगित झाल्यापासून रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील शासकीय ध्वजारोहणावरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. गेल्या वर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना रायगडच्या मुख्यालयाचं ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला होता. याबाबत नाराजी व्यक्त करत मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांचा निर्णय मान्य केला होता. आता यावर्षी प्रजासत्ताक दिनी कोणाला मान मिळणार यावरून चर्चा सुरू असताना मंत्रालयाच्या सामान्य प्रशासनानं परिपत्रक काढत यादी जाहीर केली असून यामध्ये रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावलेंना देण्यात आलाय. यामुळे गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. 26 जानेवारी पुन्हा आलेली आहे. आता झेंडावंदन कोणाच्या हस्ते काय ते माननीय मुख्यमंत्री ठरवतील. हो, तुम्ही मागे म्हटले होते की मित्रपक्ष पण म्हणतायत की गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री पाहिजेत माझा गट्ट्यावर. तर नाही त्याच्यामध्ये खरं आहे ते फक्त मी सांगितलं त्यावेळेला की फक्त प्रॉब्लेम हा रायगडचाच चाललेला आहे. हो, इथे या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नाहीये. पण आम्ही काही अग्री करत नाही, काही आम्ही भांडत पण नाहीये. मलाच द्या काय आता झेंडावंदन आहे, मुख्यमंत्री सांगतील झेंडावंदन होईल. यानंतर पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. पंढरपुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटांसाठी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल झालेत. सिंधुदुर्गमध्ये भाजप शिवसेना महायुतीकडून जिल्हाभर जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले गेलेत. सावंतवाडीत भाजपचे संदीप गावडे यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही फक्त अहमदपूर तालुक्यापुरती मर्यादित राहिली आहे. अहमदपूर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे. गेल्या अनेक वर्ष रायगडच्या जिल्हा परिषदेबाबत सत्ता गाजवणाऱ्या शेकापकडून यंदा देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. शेकाप आणि रायगड जिल्हा परिषद हे वेगळे आमचे समीकरण असून सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी शेकापच हवी असं शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी म्हटलंय. कथित क्रिकेट बुकी मेहुल जैन आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धातू उत्पादन कंपनी विकण्याच्या आणि सरकारी अनुदान मिळवून देण्याच्या आमिषातून 8.3 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामध्ये कॅप्रो मेटल्स अँड अलाइज डिपिल जैन, कमलेश जैन आणि वर्षा पटवारी यांचाही समावेश आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बळेगाव पाटीलमध्ये युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झालाय. याच वादातून रात्रीच्या वेळी एका युवकानं हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान युवकांविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तळजाई परिसरात 25 ते 30 गाड्यांची तोडफोड केली आहे. तोडफोड करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीनंतर शिवसेना भाजपकडून आम्हाला पाठिंबा मागितल्याचा दावा गटनेते उमेश बोरगावकर यांनी केलाय. प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू, असं मत ठाकरेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी म्हटलंय.